ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता मधुभाऊंनी कुसुमला केलेल्या एकाच सत्याच्या उलगड्यामुळे त्यानंतर एकच अघटित घटना घडून आता देवळात आलेल्या प्रतिमाने कुसुमला अपघाताचे त्या रात्रीचे भयानक सत्य सांगताच दोन सत्याचा मिलाप होऊन मधुभाऊंना सुद्धा सायली याच दिवशी याच रात्री देवळात सापडली होती आणि त्याच दिवशी प्रतिमाचा अपघात झाला होता आणि प्रतिमाची मुलगी हरवली होती. हे सत्य आता कुसुम समोर येऊन म्हणजे सायली हीच प्रतिमाची मुलगी असल्याच्या सत्याचा भयानक उलगडा आता कुसुमला त्याच क्षणी त्याच सेकंदात झालेला असतो. आणि आता ते भयानक सत्य प्रतिमा आणि सायली समोर कुसुम कसे आणते हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता दरवर्षीप्रमाणे अर्जुनचा वाढदिवस आलेला असतो आणि अर्जुनच्या वाढदिवशी आता सुभेदारांच्या घरी जय्यत तयारी सुरू झालेली असते. कल्पनाने सायलीला सांगितलेले असते की तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचा हा पहिला वाढदिवस आहे सायली, तेव्हा या वाढदिवशी तूच आता तयारी कर. आत्तापर्यंत अर्जुनच्या वाढदिवसाची मी तयारी करत आले होते, पण आता लग्नानंतर इथून पुढे ही सर्व तयारी तुलाच करायची आहे. तेव्हा सायलीने कल्पनाला सांगितलेले असते की आई तुम्ही काही काळजी करू नका, अर्जुन सरांचा वाढदिवस आपण एवढ्या धूमधडाक्यात साजरा करू आणि त्यासाठीची जय्यत तयारी सुद्धा मी करते. तर आता कल्पनाला खूप हायसे वाटलेले असते. तर आता इकडे कल्पनाला मात्र सायलीचा बड्डे आजच असतो हे माहीत नसते. इकडे आता कुसुम ही पुन्हा जेलमध्ये गेलेल्या मधुभाऊंची भेट घेते. मधुभाऊंची भेट घेताच आता मधुभाऊंना सुद्धा आज सायलीचा वाढदिवस असल्यामुळे मनात मोठी खंत वाटत असते. तर आता दरवर्षी आपण सायलीचा वाढदिवस याच दिवशी 12 वाजता साजरा करायचो. डोळ्यात पाणी आणत मधुभाऊ म्हणतात की पण मला याची खूप खंत वाटते की यावेळेस मी सायलीच्या वाढदिवशी नसणार आहे. तर आता याच दिवशी मंदिरात आपल्याला सायली कशी मिळाली याची सर्व हकीकत मधुभाऊ आता कुसुमला सांगतात आणि देवी आईने मला आशीर्वादाच्या रूपात सायली दिल्याचे आता मधुभाऊंनी कुसुमला सांगितलेले असते. मधुभाऊ म्हणतात की कुसुम, माझ्या अनुपस्थित तू सायलीचा वाढदिवस नेहमीसारखा साजरा करशील ना, आणि ही जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो. या दिवशी सायलीच्या डोळ्यात एकही अश्रूचा थेंब येऊ देऊ नको कुसुम, असे आता मधुभाऊंनी कुसुमला सांगितलेले असते. म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, मी सायलीच्या डोळ्यात एक अश्रूचा थेंबही येऊ देणार नाही. आणि आता कुसुमसुद्धा लगेच सायलीला फोन करून तिचा वाढदिवस आपण इकडे साजरा करणार असल्याचे सांगते आणि म्हणते की सायली त्या दिवशी सकाळीच तू लवकर इकडे निघून ये. तर आता इकडे अर्जुनचा वाढदिवस असल्यामुळे सायलीने आता तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी इकडे कुसुमच्या घरी जाण्याचे ठरवलेले असते. पण इकडे मात्र सायलीने अर्जुनच्या वाढदिवसाची सुद्धा सर्व तयारी करून ठेवलेली असते आणि आता लगेचच सायली ॲटोमधून आता कुसुमच्या घरी येण्यासाठी निघालेली असते आणि सायलीने मात्र ते कुणालाही सांगितलेलं नसतं. आता सायली ही ॲटोमधून कुसुमच्या घराशेजारी येते. तर आता इकडे कुसुमने प्रतिमाला सांगितलेले असते की कविता ताई, आज माझ्या बहिणीचा म्हणजे सायलीचा वाढदिवस असतो, तेव्हा या दिवशी तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका, आपण तिघी मिळून आता सायलीचा वाढदिवस साजरा करू. पण आता इकडे प्रतिमाने ठरवलेले असते की दरवर्षी ती नेहमीप्रमाणे याच दिवशी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन सायलीला बघते. तर आता नेहमीप्रमाणे प्रतिमासुद्धा त्याच ठिकाणी सायलीला बघण्यासाठी म्हणजे त्याच जंगलात जाणार असते आणि त्यासाठी आता प्रतिमा कुसुमला हात जोडते आणि म्हणते की मला प्लीज थांबवू नका, कारण मला इथे थांबता येणार नाही. ज्या दिवशी माझी तन्वी हरवली होती आणि ज्या ठिकाणी ती हरवली होती त्याच ठिकाणी मी आजूबाजूला तन्वीचा शोध घेताना दरवर्षी इथे येते. तर आता न राहून प्रतिमासुद्धा आता तन्वीचा शोध घेण्यासाठी कुसुमच्या घरातून निघालेली असते आणि इकडे ॲटोला सुट्टे पैसे देऊन सायलीसुद्धा आता कुसुमच्या घरी येऊ लागते आणि आता लगेचच सायलीच्या हातातील सुट्टे पैसे खाली पडून ते प्रतिमाच्या पायाजवळ पडतात आणि त्याच वेळेस ते घेण्यासाठी वाकलेल्या सायलीला प्रतिमाने डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला असतो आणि लगेचच सायली ही प्रतिमाला बघते
त्याच वेळेस तिकडून कुसुम ही तिथे येते आणि कुसुम लगेच प्रतिमाची सायलीला ओळख करून देत म्हणते की ह्याच त्या कविताताई सायली. तेव्हा सायली विचार करते की या तर प्रतिमा हत्यासारख्या दिसतात. तर आता सायली म्हणते की अगं कुसुमताई, आमच्या प्रतिमा हत्यासुद्धा यांच्यासारख्याच दिसायला आहेत. तर कुसुम म्हणते की नाही नाही, या कविताताई आहेत. तर आता लगेचच सायलीला संशयाच्या भोवऱ्यात घेरलेले असते. पण आता कुसुम म्हणते की कविताताई, तुम्ही इथेच थांबा, आता सायलीसुद्धा आली, आपण बड्डे सेलिब्रेट करू. तर लगेचच प्रतिमा ऐकण्यासाठी तयार नसते. प्रतिमा म्हणते की नाही, मला माझ्या मुलीला देवळात बघावयास जायचे आहे. तर आता सायली ही कुसुमला हकीकत विचारते. तर लगेचच कुसुम म्हणते की अगं, याच दिवशी यांची मुलगीसुद्धा हरवली होती. तर लगेचच सायलीला मोठा धक्का बसतो. पण सायली विचार करते की कुसुमताई ऐक ना, तो ह्या कविताताई त्यांच्या मुलीला बघण्यासाठी देवळात चालल्या ना, तर आपण माझा बड्डेचा केक तिथेच कट करूयात. तर कुसुमला सुद्धा सायलीचे म्हणणे पटलेले असते आणि तिघीही आता देवळात येतात. देवळात येताच आता लगेचच खुनेने प्रतिमा ही कुसुमला म्हणते की याच आज शेजारच्या जंगलात याच दिवशी आमचा अपघात झाला होता आणि माझी मुलगी त्या अपघातात हरवली असल्याचे आता प्रतिमा ही कुसुमला सांगते. आणि लगेचच कुसुमला मधुभाऊच्या सत्याची आठवण होते. मधुभाऊंनी सुद्धा त्याच दिवशी सायली ही तिथेच त्या देवळात सापडल्याचे कुसुमला सांगितलेले असते. आणि आता कुसुमच्या लगेचच मनात खात्री होते की याच दिवशी प्रतिमाची मुलगी हरवली आणि याच दिवशी मधुभाऊंना सायली सापडली. म्हणजे सायली ही दुसरी तिसरी कोणी नसून आता ती प्रतिमाचीच मुलगी असल्याची 100% कुसुमला खात्री झालेली असते. आणि आता इकडे सायलीने सुद्धा कुसुमला सांगितलेले असते की कुसुमताई, या कविताताई तर आमच्या प्रतिमा हत्यासारख्याच दिसतात. ते हुबेहूब त्यांचा चेहरा असाच आहे, पण तू यांना कविताताई म्हणते. तर आता लगेचच कुसुमला खऱ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. कुसुम विचार करते की आता हे सत्य खरे करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. लगेचच कुसुम सायलीला म्हणते की सायली, ज्या जंगलात यांची मुलगी हरवली होती आणि यांचा अपघात झाला होता, ते जंगल इथेच शेजारी अगदी काहीतरी हाकेच्या अंतरावर आहे. आणि याच दिवशी इथेच तू मधुभाऊला सापडली. आणि हे सर्व मधुभाऊंनी सांगितलेले सत्य आता कुसुम सायलीला सांगते आणि म्हणते की म्हणजे मधुभाऊला याच दिवशी तू सापडण्याचा आणि याच दिवशी अपघात होऊन यांची मुलगी हरवल्याच्या सत्याने मला वाटतंय की तू दुसरी तिसरी कोणी नसून यांचीच मुलगी आहे की काय. ते ऐकून आता प्रतिमा आणि सायलीला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता प्रतिमा ही सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खून म्हणजे तिची तन्वी असल्याचे सत्य कुसुमला कसे सांगते. आणि आता सायलीच्या पायावरील तुळशीपत्र बघताच सायली ही प्रतिमाची तन्वी असल्याच्या सत्याचा समोरासमोर प्रतिमाला कसा उलगडा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.